भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमेद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 15। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। नमन माझे रामकृष्णा, सदैव चिंतन लागो मना। भक्ती व्यापो अंतःकरणा, गावो रसना नाम तुझे। मग रामायत पंथवाले, भक्त बैरागी येऊ लागले। ठाकुरांच्या मनात आले, वात्सल्य भक्ती आचरावे। रामयत पंथी त्या साधूत, जटाधारी नामे संत। रामचंद्राचा परम भक्त, वात्सल्य बालरामावरी। त्याच्या जवळ एक होती, रामचंद्राची बालमूर्ती। आराध्य देवतेवरी प्रीती, भक्ती भराने भजे तिला। मूर्तीचे तो करी पूजन, त्यात अत्यंत तन्मय होऊन। मन एकाग्र झाले मन, अंतःकरण शुद्ध जाहले। या परी तो करी पूजन, उलटुनी जाता बहुत दिन। समोर दिसू लागली सान, ज्योतिर्मय मूर्ती रामाची। दिसू लागले भगवान, करीती प्रत्यक्ष पूजा ग्रहण। ऐसे करिता तयाचे मन, विषयावरुनी उडाले। प्रथम प्रथम करिता पूजन, तयास होत असे दर्शन। भक्ती प्रेम जाता वाढून, अहर्निश दर्शन होत असे। दिसे आपुल्या सभोवती, रामचंद्राची बालमूर्ती। बाबाजी त्या मूर्ती प्रती, रामलाला म्हणत असे। रामलाला असे खेळत, उडे बागडे आनंदात। जटाधारीच्या हृदयात, सर्वदा आनंद वसतसे। रामलालाची घेऊनी मूर्त, बाबाजी आला तीर्थे करीत। पातला दक्षिणेश्वरा प्रत, अवचित फिरत जटाधारी। तो रामलालाच्या सेवेत, तन्मय होतसे सदोदित। ठाऊक नभते इतरांप्रत, दर्शन तयाला होत असे। भगवंताची बालमूर्ती,
दिसतसे जटाधारी प्रती. कोणासही याची माहिती सांगितली नभती तयाने. लोक इतुकेच जाणती बाबाजी पूजितो बालमूर्ती. अत्यंत तन्मय होई चित्ती पूजनात रामलालाच्या. भावराज्यातील अधीश्वर असामान्य विभूती ठाकुर. जाणते झाले सर्व सत्वर रहस्य जटाधारी बाबाचे. आदर उपजुनी रामकृष्ण व्यवस्था तयाची देती करून. पूजनास लागे जे सामान जटाधारीला ते देती. बाबाजी करिताना पूजन निरखुनी पाहती रामकृष्ण. पुष्कळ वेळ ते दिवसातून राहती जटाधारी सवे. यापूर्वी रामकृष्णांनी जगदंबेची सखी म्हणूनी स्वतः स्त्री वेश घेऊनी केली होती सख्य भक्ती. त्या काळी तन्मय होऊन पुष्पमाला गुंफुनी छान. स्वतः पंख्याने वारा घालून सेवा केली अंबेची. ते धवा मथुरनाथाकडून करविले दागिने मौल्यवान. जगन्मातेस ते लेवबून निमग्न राहती पूजेत. तत्काळ जाणती रामकृष्ण जटाधारी भक्त महान. बालरामाच्या सेवेत मग्न सदा बाबाजी राहतसे. बालरामाची मूर्ती पाहुनी तक्षणी ठाकुरांच्या मनी. वात्सल्य भाव उदित होऊनी वाटले साधना करावी. श्री रघुवीर कुलदैवत पिता क्षुदिराम रामभक्त. वात्सल्य भाव झाला उदित हृदयात रामकृष्णांच्या. रामलालाचे होता दर्शन अंतःकरणात आकर्षण. उत्पन्न होऊनी रामकृष्ण इच्छिती संगती तयाची. दिवसातील पुष्कळ वेळ बाबा असती रामाजवळ. जटाधारी कडुनी तत्काळ घेतला त्यांनी राममंत्र. कितीतरी दिवस जटाधारी रामलालाची सेवा करी. त्यास सदैव बरोबरी घेऊनी करी तीर्थे तो. जी का भिक्षा मिळे तयाला नैवेद्य करी रामलालाला. प्रत्यक्ष दिसतसे बाबाजीला नैवेद्य खातसे रामचंद्र. रामलाला हट्ट करून पदार्थ खावया मागे छान. म्हणे बाहेर येऊ फिरून बाबाजीला स्पष्ट दिसे. रामलालाच्या सहवासात जटाधारी असे आनंदात. देहभानही असे विसरत प्रेमळ सद्भक्त बाबाजी. रामलालाच्या लीला समस्त ठाकुरांना दिसती स्पष्ट. मग त्या लीला पाहत पाहत दिवस घालविती रामकृष्ण. जस जसे दिवस जाती तस तशी रामलालाची प्रीती ठाकुरांवर झाली वाढती.
तयांच्या जवळ राहे सदा. ठाकूर असता बाबाजी जवळ, रामलाला खेळुनी खेळ, मौज करीतसे सर्व काळ, नाचे बागडे आनंदे. ठाकूर निघुनी येता तिथून, रामलाला येई मागून, सांगता येऊ नकोस म्हणून, तरीही धावत येत असे. रामकृष्णांना प्रथम वाटे, जटाधारीचे प्रेम गोमटे, त्यांना सोडून हा एकटे, इकडे येतो कासयास. ठाकुरांना स्पष्ट दिसत, रामलाला नाचत नाचत, त्यांच्या पुढे मागे चालत, बरोबर येत असताना. कधी बसाया मांडीवरी, रामलाला हट्ट धरी, मांडीवर घेताच सत्वरी, करीतसे घाई उतरण्याची. मांडीवरुनी उतरे त्वरित, लगेच धूम ठोकी उन्हात, मग जाऊनी काट्या कुट्यात, फुले तोडीत असे तो. गंगेत जाईतो अवखळ, पाण्यात डुंबे पुष्कळ वेळ, तयाने असले करावे खेळ, सांगितले तरी ऐकून ये. बाळ फिरू नकोस उन्हात, पायास फोड येतील बहुत, पुरे कर डुंबणे पाण्यात, होईल सर्दी तुझ लागी. परी हे सगळे ऐकतो कोण, पद्मपत्रवत सुंदर नयन, ठाकुरांकडे पाहि रोखून, आणिक हासे खदा खदा. तयाला म्हणती रामकृष्ण, थांब आता मार देईन, म्हणजे राहील आठवण, उन्हातून त्याला आणती. आल्यावरही तो खोलीत, खोड्या चालू असती नित्य, मग एखादी तया प्रत, चापट द्यावी ठाकुरांनी. मार तयाला बसता मात्र, भरून येती राजीव नेत्र, बाबांकडे मग कोमल गात्र, केविलवाणे पाहातसे. पाहुनी तयाचे दीन वदन, दुःखित होती रामकृष्ण, मांडीवरी मग त्यास घेऊन, समजूत तयाची काढिती. ठाकूर सांगती एक दिन, जात असता कराया स्नान, मी येतो हा हट्ट धरून, मागे लागला रामलाला. रामलाला सवे घेऊन, गेलो केले गंगा स्नान, परी रामलाला नदीतून, बाहेर येईना पाचारिता. त्याला बहुत पाहिले सांगून, पाहिले पुष्कळ समजावून, परंतु सारे ऐकतो कोण, थांबेना डुंबणे तयाचे. मग तयाचा राग येऊन, पाण्यात स्वता मी उतरून, धरिले तयाला दडपून, म्हणालो आता डूब कसा. मग खरोखर त्याचा प्राण, कासावीस गेला होऊन, उभा राहिला खाडकन, धाप लागली तया प्रती. मी तयाची अवस्था पाहून, पिळवटले मम अंतःकरण,
भरुनी आले माझे नयन, म्हणालो काय मी केले. अत्यंत दुःखित झाले मन, मांडीवर तयाला घेऊन. समजूत तयाची काढून, रामलाला शांतविले. आणिक एकदा रामलाला, हट्ट करी द्या खावयाला. फोलकटांसह दिधल्या त्याला, खावयाला लाह्यामी. परी लाह्यांच्या फोलकटांनी, जीभ तयाची गेली चिरुनी. ती अवस्था त्याची पाहुनी, दुःखित झाले मन माझे. मांडीवर मग त्याला घेऊन, रडत बसलो गळा काढून. वाटे अविचार घडला महान, दरिद्री लाह्या मी दिधल्या. कौसल्या माता ज्या रामाला, मऊ पदार्थ दे खावयाला. दूध लोणी मिष्टान्नाला, घेऊनी भरवी प्रेमाने. अशा अरविंद वदनाला, लाह्या खाऊ घालता मजला. कसा संकोच नाही वाटला, म्हणत रडले रामकृष्ण. अन्न शिजवुनी जटाधारी, नैवेद्याची तयारी करी. तथापि रामलालाची स्वारी, नसावी तेथे उपस्थित. मग बाबाजी वाट पाहुनी, फार वेळ झाला म्हणुनी. शोध करिता ये आढळुनी, ठाकुरांजवळ रामलाला. रामकृष्णांच्या खोलीत, खुशाल बसे खेळ खेळत. बाबाजी बोले तया प्रत, नैवेद्य करुनी ठेविला. मी तर तुझी पाहतो वाट, तू खेळीसी निश्चिंत येथ. अशीच असे रे तुझी रीत, स्वच्छंद वर्तन तुझे असे. तुझला दया माया काही, कशी ती मुळीही ठाऊक नाही. सोडुनी आई वडिला नाही, वनात निघुनी तू गेलास. मग इकडे धाय मोकलुनी, दशरथ राजा गेला मरुनी. न येसी तरीही परतुनी, नाही दर्शन त्यास दिले. या परी कितीतरी बोलुनी, रामलालाचा हात धरुनी. जटाधारी तया सोडुनी, स्वस्थानाला नेत असे. ऐसे लोटले पुष्कळ दिन, कारण बाबांना सोडून. रामलाला जाण्यास तेथून, तयार होईना काही केल्या. जटाधारी भक्त महान, वात्सल्य भाव हृदयात पूर्ण. न जाववे दक्षिणेश्वराहून, सोडुनी तेथे रामलाला. पुढे तो बऱ्याच दिवसांनी, रामकृष्णाकडे येऊनी. अश्रू भरलेल्या नयनांनी, पाहात बोलू लागला. रामलालाने मज लागून, पाहिजे तसे दिले दर्शन. आता शांत झाले मन, तळमळ समूळ थांबली. मजला आता कसली काही, इच्छा मनात उरली नाही. रामलाला सोडता नाही, दुःख मुळीही नसे मला.
माझ्या बरोबर यावयाला तयार नाही रामलाला आनंदात येथे असे तो रामलालास तुम्हाला देऊन आनंदाने जातो येथून सुखी तो असे ऐसे ध्यान करीत कंठीन काळ मी रामलालास तेथे ठेवून जटाधारीने केले गमन मग रामलाला तेव्हापासून राहिला जवळ ठाकुरांच्या येणे परी श्री रामकृष्ण करीती वात्सल्य भाव साधन आपण स्वये ते आचरून आदर्श झाले भक्तजना चरित्र असूनही अलौकिक सामान्यांना मार्गदर्शक त्यांचे अनुकरण करुनी अनेक निश्चित तरती भवजलधी नाना तऱ्हेचे येती लोक भिन्न संप्रदायांचे साधक सर्व पंथांचा सिद्ध एक लाभ सकळीक उठविती म्हणत असती रामकृष्ण फूल उमललेले पाहून भ्रमर धावती चोही कडून रसास्वाद त्याचा घ्यावयाला त्यापरी अवतारिक पुरुष जे धवा पावतो पूर्णत्वास ते धवा जिज्ञासू साधकास वाटतसे आकर्षण तयाचे तयाचे करुनी अनुसरण तयाचा अनुभव प्राप्त करून मार्ग आपुला सुधारून भक्तजन स्वहित साधती वर्तमान युगाचे अवतार अनंत भावमय ठाकुर सिद्ध होताच साधक थोर येऊ लागले त्यांच्याकडे एकदा तेथे आला संत तेजःपुंज मुख अत्यंत एकसारखा असे हासत बसुनी एकाच ठिकाणी फक्त एकदा तो सकाळी आणि पुनरपी संध्याकाळी बाहेर येऊन या न्याहाळी वृक्ष आकाश भागीरथी दोनही हात वरती करून नाचत असे बेहोश होनी गडबडा लोळतसे हासुनी म्हणे माया कशी केली कसा बनविला प्रपंच तयाची उपासना असे हीच आनंद लाभ प्राप्त तसाच जाहला होता तया प्रती आणि एक साधू आला ज्ञानोन्माद असे तयाला पिशाच्या सारखा दिसावयाला नागडा उघडा फिरत असे नखे हाताची वाढलेली केसात धूळ भरलेली कळकट फाटकी घेतलेली चादर तयाने अंगावर येऊनी मंदिराच्या समोर जगन्माता स्तविली फार जणू डोलू लागले मंदिर प्रसन्न झाली जगदंबा काही अन्न मिळावे म्हणून भिकाऱ्यांमध्ये बसला जाऊन परंतु पाहुनी तयाचे ध्यान पहारे कर्याने हाकलिले जेथे उष्टी पाने फेकिती
तेथे गेली महान विभूती. एक कुत्रे खरकटीती चाटीत होते त्या ठाई. त्या कुत्र्याच्या अंगावर साधू ठेवुनी आपुला कर. प्रेमाने म्हणे तू खाणार, आम्ही का राहावे उपवासी. साधू पानातील ते अन्न खाऊ लागला गोळा करून. रामकृष्णांचे अंतःकरण ते पाहुनी कळवळले. तेथुनी गेले धावत धावत, हृदयाच्या गळा मिठी मारित. म्हणती हृदू माझी ही गत, अशीच होईल काय रे. हा नसे पिसाट अशुद्ध, याचा असे हा दिव्योन्माद. पहावयास तो साधू विशुद्ध, हृदय धावला त्या मागे. त्याच्या मागे हृदय राम चालत गेला दूरपर्यंत. म्हणाला महाराज ईश्वर प्राप्त, कसा होतसे सांगावे. परंतु प्रथम साधूने काही लक्ष त्याकडे दिधले नाही. त्याच्या मागे हृदय जाई, पिच्छा न सोडी तयाचा. काही काळ क्रमिता पंथ, साधू बोलला अकस्मात. पाणी असे जे या नाल्यात, आणि गंगेत असे जे. दोन्ही उदके समान शुद्ध, ऐसा जेधवा होईल बोध. जेधवा लोपती सकळ भेद, तेधवा ईश्वर लाभतसे. त्याने अधिक बदावे म्हणून, हृदय राम करी प्रयत्न. परंतु साधूने मुखातून, शब्दही नाही उच्चारिला. हृदय वदे महाराज मजला, करुनी घ्यावा आपुला चेला. परंतु साधू न बोले बोला, हृदय चालला त्या मागे. साधूने मग दगड घेतला, मारण्याचा आव आणिला. हृदय राम मग घाबरला, पळू लागला माघारी. पुनरपि मागे पाही वळुनी, नदिसे साधू तया लागुनी. हृदय आश्चर्यचकित होऊनी, परत पातला मंदिराला. उगीच लोक देतात त्रास, म्हणून असा धरितात वेश. अत्यंत उच्च परमहंस, अवस्था होती त्या साधूची. एक साधू रामायत पंथी, आला दक्षिणेश्वराप्रती. प्रभूच्या नामावरच होती, अविचल निष्ठा तयाची. केवळ लोटा आणि पोथी, दोनच वस्तू जवळी असती. पोथीवर असे त्याची भक्ती, करीतसे पूजन पोथीचे. मध्येच पोथी उघडून, साधू करी तिचे वाचन. ऐसी श्रद्धा असाधारण, पोथीवर होती तयाची. बाबास उत्कंठा वाटुनी फार, पोथी पहाया मागती सत्वर. अतिशय आग्रह झाल्यावर, साधूने पोथी दाखविली. ओम राम हीच अक्षरे तीत,
अथपासुनी इति पर्यंत ठाकुर होता आश्चर्यचकित साधू सांगे समजावुनी सटर फटर ग्रंथ वाचून काय उपयोग त्यापासून वेदशास्त्रे पुराणे संपूर्ण भगवंतापासूनी उद्भविली जे काय असे वेदशास्त्रात ते असे तयाच्या नामात भेद नसे तन्नाम रूपात नामास धरुनी असे मी एवढा प्रचंड विश्वास वसतसे साधूच्या मनास धरुनी प्रभूच्या नामास करीतसे तो उपासना ठाकुरांकडे येती साधक संन्यास दीक्षा घेती अनेक आत्मकल्याण बहुत लोक साधिती येऊनी दक्षिणेश्वरी नारायण शास्त्री पंडित सर्व शास्त्रात पारंगत गुरुगृही त्याने अध्ययनात 25 वर्षे घालविली जो ज्या शास्त्रात विद्वान त्याकडे राहुनी नारायण त्या त्या शास्त्रात प्रावीण्य मिळवुनी पंडित जाहला पंडित म्हणूनी तयाची ख्याती दिगंतरी पसरली होती जयपूरच्या नृपाची विनंती अवहेरिली होती तयाने महाराजा इच्छी मनात यास करावा सभा पंडित अध्ययन न्यायशास्त्रात करण्यासाठी नाकारिले शास्त्रज्ञानाने अंतरात तीव्र वैराग्य झाले उदित पंडित जाणतसे वेदांत अनुभवावयाचे शास्त्र असे ज्ञानानुभव आपणाला व्हावा तळमळ लागे मनाला वाटे परतता स्वगृहाला निमग्न भावे साधनेत अशा विलक्षण मनस्थितीत दक्षिणेश्वरा आला पंडित प्रेमादर तयाच्या मनात ठाकुरास पाहुनी उद्भवला दक्षिणेश्वरी होते माहित नारायण शास्त्री महापंडित म्हणून त्याची व्यवस्था समस्त मंदिरात सहज लागली रामकृष्णांची आवडे संगती सदा ईश्वर कथा चालती दिवस आनंदात जाती तयाचे दक्षिणेश्वराला वाटतसे पूर्वी पंडिताला करुणी पांडित्य प्रदर्शनाला चकित करावे सर्व जनाला कीर्ती प्रतिष्ठा वाढवावी त्या गोष्टी तर आता त्याला अगदी तुच्छ वाटू लागल्या श्रवण करावे वाटे तयाला शब्द श्रीरामकृष्णांचे वाटे आपण चर्चा करीतो समाधी आदी शब्द बोलतो त्या अवस्थांचा अनुभव घेतो महापुरुष हा प्रत्यक्ष वेदांतोक्त भूमिका सात वाचल्या होत्या शास्त्रात रामकृष्णांच्या संगतीत मिळाल्या साक्षात पहावया पंडित म्हणे जे जे जाणणे
ते जाणिले या पुरुषोत्तमाने मृत्यू ही भय दाखवू नेणे ऐसी अवस्था ठाकुरांची सर्वोपनिषदे सांगतात सिद्ध संकल्प हे नर सत्य अशाची कृपा होता प्राप्त सुलभ होतसे ब्रह्मज्ञान वाटे यांनाच जावे शरण मग चुकवावे जन्म मरण आता रामकृष्णांपासून ब्रह्मज्ञान मिळवावे ऐसे वैराग्य कडकडीत तयाच्या मनी झाले उदित लागली तळमळ अंतरात रामकृष्णांची कृपा व्हावी शास्त्रातील गूढार्थाला कोण अन्य सांगावयाला यांच्यापासून पाहिजे केला साक्षात्कार ब्रह्माचा विनविले मग रामकृष्णाला संन्यास दीक्षा द्यावी मजला पाहुनी तयाच्या वैराग्याला दीक्षा देती रामकृष्ण शास्त्री स्वतः मानुनी धन्य वसिष्ठाश्रमात राहिला जाऊन अत्युग्र तपस्या तेथे करून देह ठेविला त्या ठाई वार्ता कळताच बाबांप्रत असे कोणी शास्त्रज्ञ पंडित यथार्थ साधक भगवत भक्त जाती ठाकुर तयाकडे काय ते लोक म्हणतील मान अथवा अपमान होईल विचार याचा बिलकुल येईना त्यांच्या मनामध्ये न्याय वेदांत शास्त्र निपुण असे पंडित पद्मलोचन कीर्ती तयाची परिसून रामकृष्ण भेटू इच्छिती बरद्वानाच्या महाराजांनी अगाध विद्वत्ता त्याची पाहुनी मुख्य सभा पंडित नेमुनी सन्मान तयाचा केला असे सहज एकदा राजसभेत उत्पन्न झाला वाद अद्भुत शिव आणि विष्णू यांच्यात अधिक श्रेष्ठ कोण असे पद्मलोचन नसे सभेत शब्दांचा कीस काढिती पंडित म्हणती श्रेष्ठ गिरिजाकांत लक्ष्मीकांत म्हणती कित्येक स्वपक्षाचे समर्थन करू लागले विद्वज्जन सभेत वाद रंगला पूर्ण निर्णय होईना काही केल्या इतुक्यात पंडित पद्मलोचन करिता झाला आगमन वादाचा विषय येता कळून बोलू लागला उत्तर तो मीन देखिले सदाशिवाला नाही पाहिले श्री विष्णूला कसे सांगावे आता तुम्हाला दोघात श्रेष्ठ कोण असे शैव शास्त्रात श्रेष्ठ शिव वैष्णव शास्त्रात रमा माधव ज्याचा असे जो इष्टदेव तो मानावा सर्वश्रेष्ठ शिव विष्णू असती समान सांगे अनेक दाखले देऊन त्वरित मिटला वाद पूर्ण प्रशंसा करीती तयाची पद्मलोचन विद्वान असून
असे सद्गुणी श्रद्धावान तपःपूत उदार अंतःकरण वैराग्यवान भक्त असे बरद्वान नगरास जाऊन भेटू इच्छिती रामकृष्ण मथुर व्यवस्था देई करून तयारी झाली गमनाची तव तयांना कळले वृत्त कलकत्त्यास आला पंडित औषधोपचार करण्याप्रत हवा पालट करण्याला हृदय राम बघुनी तेथ येऊनी म्हणे वार्ता सत्य अत्यंत उत्सुक असे पंडित रामकृष्णांना भेटावया भेटीस जाता रामकृष्ण पंडित पावला समाधान तत्काळ तयाला आले कळून महापुरुष हे असती रामकृष्णांच्या मुखातुनी भक्तिपदे परीसुनी समाधी तयांची अवलोकुनी पद्मलोचन भारावला बाबांचे अनुभव ऐकुनी भावतन्मयता अवलोकुनी बाह्य चैतन्य लोपे देखुनी अलौकिकत्व कळले बाबांचे पंडित पद्मलोचना प्रत झाली होती सिद्धी प्राप्त त्यामुळे पंडितांच्या सभेत सदैव विजयी होत असे हातात घेऊनी उदक पात्र फिरतसे म्हणत काही मंत्र त्या उदकाने धुतसे वक्त्र पुसुनी घेतले रुमालाने नंतर वादा प्रति प्रवृत्त होता अजिंक्य होई सभेत तथापि सिद्धीची हकीकत नव्हती माहिती कोणासही परंतु सर्वज्ञ रामकृष्ण वस्त्रपात्र ठेविती दडवून शोध करी मग पद्मलोचन न दिसती वस्तू तया प्रती मग तो तसाच गेला सभेत परीन चाले मतिवादात पुनरपि त्याने येऊनी परत केला शोध त्या वस्तूंचा तेधवा तयाला आले कळून वस्तू दडविती रामकृष्ण पंडित झाला आश्चर्यमग्न केले स्तवन ठाकुरांचे महापंडित पद्मलोचन रामकृष्णांना तेव्हापासून परमेशाचा अवतार मानून त्यांची भक्ती करीत असे म्हणे मी सभा भरविन बोलावुनी पंडित विद्वान तेथे करीन मी प्रतिपादन रामकृष्ण ईश्वरी अवतार जर कोणाची असे हिम्मत तये खोडावे माझे मत सांगेन शास्त्रार्थ यथार्थ ईश्वर साक्षात रामकृष्ण पद्मलोचन आचारवान शूद्राकडुनी घेईना दान एकदा काही घडले कारण मथुरने सभा बोलविली मथुरला वाटले पद्मलोचन न करील सभेस आगमन सहज म्हणाला बाबा लागून पंडित सभेस येईल का रामकृष्ण पुसती पंडिताला तो म्हणे तुम्ही असता मजला भंग्याच्या घरी जेवावयाला
वाटणार नाही संकोच. मग कोळ्याची काय मात अवश्य येईन सभे प्रत. एवढी श्रद्धा अत्यद्भुत रामकृष्णांवर असे त्याची. प्रकृतीत बिघाड होऊन ठाकुरांचा निरोप घेऊन काशीस गेला पद्मलोचन. पावला निधन त्या ठाई. आर्यमत प्रवर्तक असती स्वामी दयानंद सरस्वती. ठाकुर तयास पाहुनी म्हणती लाभली होती शक्ती तया. वक्षस्थळ तयांचे आरक्त शास्त्रचर्चा करी सतत. वैखरी अवस्था झाली प्राप्त पंडित विख्यात गाजला. जय नारायण पंडित थोर भट्टाचार्य कृष्ण किशोर. ईश्वरचंद्र विद्यासागर देवेंद्रनाथ महर्षी. ऐसे भक्त आणि पंडित ठाकुरांस त्यांचे कळता वृत्त. त्यांच्या भेटीस जाती त्वरित करीती कृपा अहेतुक. ऐसे उदार भगवान अवतार वरिष्ठ रामकृष्ण. साधा साधा आत्मकल्याण कथा गाऊनी ही त्यांची. श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य भावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 15वा अध्याय. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.